आणि भाजपचे विधान परिषद उमेदवार अमित गोरखे यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आजच्या होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आशीर्वाद घेतलेले आहेत। काही वेळापूर्वी पंकजा मुंडे यांनी देखील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आणि विजयासाठी साकडं घातलं आणि आता अमित गोरखे जे भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार आहेत त्यांनी श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेऊन आज होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी आशीर्वाद मागितले। 100% नाही फुटणार, कारण महायुतीची ताकद सगळ्यांना माहिती आहे आणि मागच्या वेळेस जी विधान परिषदेची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे चमत्कार झाला तसाच चमत्कार होईल। एव्हा ना मागच्या वेळेस लेट झालं होतं पण यावेळेस लवकर होईल। काय वाटतं एकूण सगळी परिस्थिती पहिली घोडे बाजार जो आहे तो सुद्धा होताना पाहायला मिळतोय? काय घोडे बाजार समोर चालला असेल, आमच्या पार्टीमध्ये असा विषय नाही। महायुती भक्कम आहे, त्यामुळे खात्री आहे विजयाची आम्हा सर्वांनाच। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन